नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक मराठी गोष्ट. गोष्टीचे नाव आहे भगवान गौतम बुद्ध. लोकांच्या उद्धारासाठी गावोगाव फिरत भगवान बुद्धदेव एका गावी गेले. त्या गावी त्यांचा मुक्काम असतानाच त्या गावातील एका बाईचं मूल मेलं. मुलाचं शव घेऊन ती बाई भगवान बुद्धांकडे गेली व ते शव त्यांच्या पुढे ठेवून त्यांना म्हणाले, भगवान, आपला मुक्काम आमच्या गावात असताना माझं मूल मरतं, याचा अर्थ काय? आपण त्याला जिवंत केलं पाहिजे. 4 समजुतीच्या गोष्टी सांगूनही बाई ताळ्यावर येत नाहीसे पाहून बुद्धदेव तिला मुद्दाम म्हणाले, माई, तू या गावात फिर आणि ज्या घरात आजवर कुणीच माणूस मेलेलं नाही अशा घरातून मूठभर गहू मागून ते मला आणून दे. मी ते गहू मंत्रवून तुझ्या मुलाच्या अंगावर टाकेन आणि त्याला जिवंत करेन. बुद्धदेवांचे हे आश्वासन ऐकून ती बाई मोठ्या आशेनं त्या गावातल्या घरोघरी गेली आणि तिनं प्रत्येक ठिकाणी चौकशी केली. पण तिला असं एकही घर आढळून आलं नाही की जिथे आजवर कुणीच मेलेलं नाही. एका घरी चौकशी केली असता त्या घरातील बाई म्हणाली, 2च महिन्यांपूर्वी काळानं माझ्या धण्याला भरल्या घरातून ओढून नेलं. दुसऱ्या घरातला पुरुष डोळे पुशीत म्हणाला, 4च महिन्यांपूर्वी माझी गुणी बायको 5 कच्च्या बच्चांना माझ्या हवाली करून परलोकी गेली. कुठे कुणाच्या घरात कुणाचा चुलता, कुणाची चुलती, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, बाप व आई केव्हा ना केव्हा गेलेलेच होते. या प्रकारानं निराश झालेली ती बाई परत बुद्धदेवांकडे गेली व त्यांना म्हणाली, भगवान, गावातल्या घराघरात गेले, पण ज्या घरी कधीच कुणी मेले नाही असे घरच मला आढळून आले नाही. त्यामुळे आपण सांगितलेल्या तऱ्हेचे गहू मी आणू शकले नाही. बुद्धदेव म्हणाले, माई, अगं प्रत्येक प्राणीमात्राच्या नशिबी जर आज ना उद्या मरण अटळ आहे, तर तुझ्या बाळाला उद्याऐवजी आज मृत्यू आला म्हणून असं दुःख करीत बसणं योग्य आहे का? तेव्हा त्या मृत मुलाचा मोह सोडून तू दुःख आवर आणि मनुष्य म्हणून आपल्यावर पडणारी कर्तव्य पार पाडण्यात रमून जा. भगवान बुद्धदेवांच्या या चातुर्यपूर्ण उपदेशानं ती दुःखी माता बरीच शांत झाली आणि आपल्या बाळाचं शव घेऊन तिथून निघून गेली. काय मग, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.